शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार दिनांक 28/3/2024 रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी 11 वाजता सोलापूर श्रमिक पत्रकार संघात संपन्न झाली। सोलापुरात संपन्न झालेल्या शिवसेना पदाधिकारी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केलेल्या होत्या। त्या सर्व विचारात घेऊन संपर्क प्रमुखांनी आदरणीय पक्ष प्रमुखांशी चर्चा करून व त्यानंतर संपर्क नेते श्री सुनील प्रभू व समन्वयक श्री विश्वनाथ नेरुरकर यांच्याशी विचारविनिमय करून आज रोजी या पत्रकार परिषदेत झालेला निर्णय सांगणार आहेत। इंडिया आघाडी व महाविकास आघाडी सोबत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उडी घेणार असून आज रोजी होणाऱ्या बैठकीत पुढील धोरण ठरवून आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून भाजपा व शिंदे सरकारच्या विरोधात रान उठविणार आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी सदर पत्रकार परिषदेत माहिती दिली। प्रमुख मध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार परिणितीताई शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिक आणि मतदाराची अपेक्षा आहे। ती पूर्णतः उतरवण्यासाठी आमचा आजपासून प्रयत्न सुरू आहे। कशा पद्धतीची बैठक असणार, काय बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्या 6 विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख ते सामान्य आपला शाखा प्रमुखापर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना देणार आहोत की यंत्रणा कशी राबवायची आहे, कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या जे महाविकास आघाडीचे मतदार आहेत तो महाविकास आघाडीचे मतदार ते मतदान केंद्रापर्यंत कसे त्या दिवशी जातील, कोणतेही कारण न देता त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आजची बैठक आहे। 17 समन्वय असणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे घटक आहेत। या तिन्ही पक्षांचे मुख्य पदाधिकारी विधानसभा निहाय त्या विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये त्यांची समन्वय समिती असेल त्या तालुक्याची, त्या विधानसभेची आणि त्याच्यावरती लोकसभा मतदारसंघाची समन्वय समिती असेल तिन्ही पक्षाची आणि ते एकमेकांना कोऑर्डिनेट करून यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत। अमोल कीर्तीकरांचं नाव जाहीर होताच दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस आलेली आहे, काय कसं बघताय? ईडीची नोटीस आली नसती तर जरा हे आश्चर्य वाटलं असतं। शरद पवार म्हणलेले आहेत की महाविकास आघाडी युती धर्म पाळत नाहीत, त्यांनी जागा स्वतः डिक्लेअर केलेत असं त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं। आपण का पाळायचं याच्यावर देखील चर्चा झालेली आहे, कसं बघता तुम्ही? महाविकास आघाडीचे वरचे नेते समन्वय चांगला चालू आहे, त्यांचे एकमेकांमध्ये चर्चा करतायत। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे स्वतः संजय राऊत शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत, ते याबाबत आपल्याला उत्तर देतील। काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सोलापूरमधल्या बैठक पार पडली आणि काँग्रेसचे ज्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांचा जो प्रचार आहे तो सुरू आहे, मात्र तो एकांगी प्रचार दिसतोय। महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पक्षाला कुठेही या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशी कुजबूज सुरू आहे। नेमकं कशा पद्धतीनं ही कुजबूज सुरू होती आणि ही खदखद तुम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे का? आघाडीचा उमेदवार म्हटल्यानंतर ज्या आम्हाला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या सूचना देतात, जे आदेश देतात त्याच्याप्रमाणे आम्ही त्या सूचना अंमलात आणण्याचा कासूशेने प्रयत्न करत असतो। आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवार आता मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी ऑफिशियली डिक्लेअर झाल्या, त्याच्यानंतर पक्षाकडून आदेश आलेले तातडीने मी आजची बैठक लावून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या प्रचारामध्ये सहभागी होऊन प्रचंड मताने त्यांना निवडून आणण्यासाठी जे आदेश आहेत ते तंतोतंत पालन करण्यात यावेत अशा प्रकारच्या आज सूचना आदेश पक्षप्रमुखांकडून मिळालेले आहेत आणि नाराजी दूर झालेली आहे का? नाराजी कोणाचीही नाहीये, फक्त शिवसेना पक्ष असा आहे की पक्षाच्या प्रमुखांकडून आदेश आल्याशिवाय सैनिक काम करत नाही आणि संपर्क प्रमुख म्हणून मला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या सूचना पदाधिकाऱ्यांना देऊन आजपासून सगळे पदाधिकारी कार्यान्वित होतील। शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले जाऊ इच्छितात, कसं बघताय? ते सध्या पक्षात आहेत का? काय स्पष्टीकरण द्याल? कार्यकर्ता आहेत नाहीत पण ते संपर्कामध्ये नाहीये तेवढं मी सांगू शकतो। सध्या काय भूमिका त्यांची किंवा कळवलेली आहे? भूमिका ते सांगू शकते, मी नाही। आपल्याला कळवलं नाही पक्ष संपर्क आपल्याला संपर्क म्हणून मला कसे कळवते? नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।